सो हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फायनली आज मी सामान पॅकिंगला सुरुवात केलेली आहे. शिफ्टिंगला आता फक्त एक आठवडा बाकी आहे, त्यामुळे रोज थोडं थोडं सामान पॅक करण्याचा प्रयत्न मी करते आहे. यासाठी मी काही कार्डबोर्डचे बॉक्सेस मागवले होते आणि आज त्यामध्ये किचन मधल्या ज्या काचेच्या वस्तू आहेत ना त्याच पॅक करते आहे. माझ्याकडे बऱ्याच काचेच्या बरण्या, ग्लासेस आणि इतर छोट्या मोठ्या भरपूर काचेच्या वस्तू आहेत, त्यामुळे त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. बॉक्सच्या तळाशी ना आधी मी एक जाड पेपरचा लेयर टाकला आणि त्यावर एक जुना टॉवेल जो आहे ना तो असं अंथरून घेते. म्हणजे काय होते ना खाली जर समजा रस्त्यामध्ये रस्ता खराब वगैरे असला गाडीमध्ये जर तो म्हणजे गड्डे वगैरे असले तरी पण मग सामानाला आपल्या काही होणार नाही. आणि खास करून तर काचेच्या वस्तू ज्या आहे ना त्या खूप नाजूक असतात, त्यामुळे त्यांची खूप जास्त काळजी जी आहे ती करावी लागते. सो आता सगळं असं म्हणजे इथे मी तयारी करते आहे. आधी जो माझा काचेचा ड्रॉवर होता ना त्याच्यामध्ये मोठे मोठे बाउल होते. सो मी असे प्रत्येक वस्तू जी आहे ना न्यूजपेपर मध्ये व्यवस्थित असं रॅप करून पॅक करते. हे न्यूजपेपर मी माझ्या ओनर ताईंकडून आणलेले होते आणि खरंच पॅकिंगसाठी खूप उपयोगी पडत आहेत. जर तुम्हाला ही लवकर शिफ्टिंग करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकते. काचेच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी ही एक खूप सोपी आणि बजेट फ्रेंडली आयडिया आहे. मला आठवतंय जेव्हा मी चंद्रपूरवरून तुमसरला आले होते, तेव्हाही मी अशाच पद्धतीने सगळं सामान पॅक केलं होतं. त्यामुळे शिफ्टिंग नंतर एका दिवसात माझं पूर्ण किचन असं सेटअप झालं होतं. सध्या मी मोठे जे काही माझ्याकडे ग्लासेस आहेत, जे काही म्हणजे बरण्या आहेत, बाउल आहेत, ते सगळे मी अशा पद्धतीने इथे पॅक करते आहे. आज शक्य तितक्या सगळ्या काचेच्या वस्तू पॅक करण्याचा प्लॅन केलेला आहे. जे काही एक्स्ट्रा प्लास्टिकचे डब्बे आहेत ना ते मी नवीन घरी घेऊन जाणार नाही. त्यापैकी काही मी देऊन टाकणार आहे. त्यामुळे काचेचं स्टोरेज ज्यामध्ये काही ग्रोसरीचं सामान वगैरे होतं ते मी सगळं असं प्लास्टिकच्या डब्यांमध्ये जे आहे ते ट्रान्सफर करणार आहे. खरंच एकदा ही पद्धत वापरून बघा, अगदी कमी खर्चात आणि सहजपणे आपण आपलं सामान सुरक्षितपणे नवीन घरी शिफ्ट करू शकतो. सो जे मूव्हर्स पॅकर्स वाले असतात ना ते काय करतात ना खूप घाई गडबडीमध्ये पॅक करतात. तसं तर त्यांच्याकडे सगळं सामान अवेलेबल असतात, ते एक एक वस्तू छान पॅक करतात. पण माझं असं आहे की माझं जे आहे ना म्हणजे प्लॅन असं राहते की मला तिथे गेल्यावर धावपळ नको, म्हणून मी किचनच्या खास करून वस्तू ज्या आहे ना मी स्वतः पॅक करायचा प्रयत्न करते आहे. आणि यामध्ये वेदांत माझी हेल्प करायला मध्ये मध्ये येतोच, कारण त्याला असं सेलो टेप लावणं आणि त्याला छोटे मोठे असे काम सांगितले की त्याला खूप मज्जा येत असते. नाहीतर मग तो काय करते ना दिवसभर टीव्ही बघत असतो. सो सध्या स्कूलला पण सुट्ट्या आहे आणि मुलांची ऍडमिशन पण करायची आहे, म्हणून सध्या दोघंही रिकामे नुसतं टीव्ही मोबाईल मध्येच असतात. त्यामुळे ना मी त्यांना अशा घरकामामध्ये त्यांची हेल्प घेत असते. आणि वेदांत खरंच खूप छोट्या मोठ्या कामामध्ये तो एकदम इझिली म्हणजे हेल्प करून देतो. सो आता मी काय करते ना, हे एक बॉक्स माझा पॅक झालेला आहे. त्यावर मी काचेच्या वस्तू आणि किचन किचन आयटम असं म्हणून मी नाव लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा कधी मला तिथे नांदेडला गेल्यावर सामान जेव्हा आम्ही खाली करू ना तेव्हा किचन मधलं किचन मध्ये ठेवता येईल आणि पटापट ते काढून मला किचन सेटअप करता येणार, म्हणून मी असं प्लॅन करते आहे. आणि आता या काही ज्या बरण्या आहेत ना माझ्याकडे तुम्ही बघू शकता, काचेच्या बरण्या जे मी डीमार्ट मधून आणलेल्या होत्या. खरं तर ते क्वालिटी वाईज खूप छान आहेत, जाडजूड आहेत आणि मला एकही बरणी माझी म्हणजे अशी म्हणजे फुटू द्यायची नाही आहे. त्यांना मला व्यवस्थित न्यायचं आहे, म्हणून ना मी इथे त्याच्यामध्ये जे काही छोटी-मोठी ग्रॉसरी आहे, जसं चणा आहे, मम्मीकडून आणलेली मूगची वडी आहे. सो ते मी असं कॅरी बॅगमध्ये ना टाकून ते पूर्ण बरण्या रिकाम्या करून घेते आहे. आणि असं मोठा एक कार्डबोर्डचा बॉक्स मी तयार केलेला आहे. त्यामध्ये मी हे सगळे बरण्या जे आहेत ते भरून घेणार आहे. खरंच जेव्हा आपल्या घरची मुलं अशा छोट्या-मोठ्या कामांमध्ये मदत करतात ना, तेव्हा त्यांचं खूप कौतुक वाटते. वेदांत तर नेहमीच मला किचन मधल्या कामांमध्ये मदत करत असतो. मी तुम्हाला बरेचदा सांगितलं आहे की त्याला घरकाम करायला खूप जास्त आवडते. पण चिवला मात्र घरकामामध्ये फारसा तेवढा इंटरेस्ट नाही, त्यामुळे ती
शक्य तितकी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते. पण वेदांतला काही ना काही काम करायचंच असतं, म्हणून मी माझी ही सगळी कामं खूप एन्जॉय करते. कारण कोणीतरी आपल्या सोबत असलं, गप्पा मारत असलं, छोट्या-मोठ्या कॉमेडी करत असलं, की काम करताना ही मजा येते, मन रमून जाते. जरी कधी-कधी त्याचा थोडासा त्रासही होतो. आत्ताच वेदांचं उदाहरण घ्या ना, मध्येच "मम्मा मी मदत करू का?" असं म्हणत तो काचेची बरणी हातात घेऊन उभा राहायचा आणि माझा जीव अक्षरशः म्हणजे असं खूप मला भीती वाटायची की त्याच्या हातातून बरणी सुटून जाईल, फुटेल. त्यामुळे ना मी त्याला वारंवार रागवत होते. मग तो रुसून बाहेर जाऊन बसायचा, पण थोड्याच वेळात परत हाक मारली की पुन्हा मदतीला हजर होत होता. सो आता थोड्या वेळ पूर्वी मी त्याला रागवले होते म्हणून तो गायब झाला होता. पण मला मात्र म्हणजे मग असं वाटते की जाऊ दे, छोटा आहे, छोट्या-मोठ्या गोष्टी तो माझ्यासोबत एन्जॉय करतो म्हणून मी त्याला परत बोलावलं आणि आत्तापर्यंत मी जवळपास 3 ते 4 बॉक्स मी इथे पॅक केलेले आहे. पण काचेच्या वस्तू काही माझ्या संपवायचं नावच घेत नव्हते. आज मला खरंच जाणवले की माझ्याकडे किती साऱ्या काचेच्या बरण्या आणि छोट्या-मोठ्या वस्तू जमा झालेल्या आहेत. एवढं सगळं सामान एकाच दिवशी पॅक करणं ना खरंच शक्य नाही. खूप दमछाक होते आणि मग शरीरही खूप थकून जाते. शिवाय नवीन घरी गेल्यावर पुन्हा अनबॉक्सिंग आणि पूर्ण किचन सेटअप मला स्वतःलाच करायचा आहे. म्हणून मी आधीच प्लॅन केलेलं होतं, की आज फक्त काचेच्या वस्तू पॅक करायच्या. स्टीलचे जे काही मोठे डब्बे होते ना, ते मी एकामध्ये एक असे ठेवून दिले. कारण आता सध्याकडे माझ्याकडे तर ग्रोसरीचं काहीच फारसं सामान उरलेलं नाही. शिफ्टिंग जवळ आली होती म्हणून मी मुद्दाम कमी ग्रोसरी आणत होते. त्यामुळे आता बरेच डब्बे रिकामे झाले आहेत आणि ते मी एका बाजूला असे नीट लावून ठेवते. सो जे काही आता बॉक्सेस मी इथे भरत गेले, त्या सगळ्यावर मी जे आहे ना नाव लिहून ठेवले, जेणेकरून मला म्हणजे अनबॉक्सिंग करताना सोपं जाईल आणि जे काही छोटी-मोठी ग्रॉसरी उरली होती, जसं की मसाल्यांचे पाकीट होते, सोयाबीन, जवस, मुलांचे पास्ता, मॅगी आणि इतर छोट्या वस्तू त्या मी एका मोठ्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवत आहे आणि हे मोठे-मोठे जे डब्बे रिकामे झाले होते ना, ते सगळे मी एकात एक फसवून असे एका कोपऱ्याला जे आहे ते ठेवून देते. सो आता मजेशीर गोष्ट अशी झाली होती, की काही दिवसांपूर्वी म्हणजे 2-3 दिवसापूर्वी ना चिऊच्या पप्पांनी मैसूर पाक आणि मोतीचूरचे लाडू आणले होते. सो मी मुलांपासून लपवून ठेवावे म्हणून मी या बॉक्समध्ये ठेवले होते आणि आता म्हणजे तेव्हा मीच विसरून गेली आणि जसा आता हा बॉक्स फुलला तेव्हा मी अक्षरशः बघते तर काय त्यांना मुंग्या लागले होते. मग ते सगळं बाजूला काढून बॉक्स मी इथे स्वच्छ करून घेतला आणि त्यामध्ये उरलेली जे काही छोटे-मोठे पॅकेट्स होते, ते मी सगळं असं व्यवस्थित भरून ठेवते. आठवडाभर या सगळ्या वस्तू मला लागणारच आहेत. कारण मी सगळ्या काचेच्या वस्तू पॅक केलेल्या आहेत. त्यामुळे हे सगळ्या वस्तूंना मी अशा छोट्या-छोट्या कॅरी बॅग्समध्ये क्लिप लावून मी ठेवलेले आहे, जेणेकरून मला सहज काढता येतील आणि पुन्हा मला ते पॅक करून ठेवता येतील. सो शक्य तितकी ही सगळी ग्रॉसरी जी आहे ना, ते याच आठवड्यात संपवण्याचा प्रयत्न मी करते आहे. कारण नवीन घरी गेल्यावर परत एकदा ग्रोसरी शॉपिंग करावीच लागणार आहे आणि त्यातल्या त्यात जे काही बरण्या वगैरे मी भरले ना, ते काही वॉश वगैरे केलेल्या नव्हत्या. सो तिथेच सगळं गेल्यावर वॉश वगैरे होणार आहे. म्हणून अनावश्यक वस्तू सगळे इथून नेण्यापेक्षा ना, ज्या कामाच्या आहेत त्याच सगळ्या वस्तू मी घेऊन जाणार आहे आणि बाकीचं सामान इथेच संपवण्याचा प्रयत्न करते. सो आता सगळे जे काही डब्बे मी पॅक केले, ते मी एका साइडलाच जमा करून ठेवलेले आहेत. त्यानंतर ना, आज मंगळवार आहे. मंगळवार म्हटलं की आमच्याकडे भाजीपाल्याचं मार्केट असते आणि भाजीचंही मला खूप जास्त काही घ्यायचं नाहीये. पण झालं असं की आज ना माझ्याकडे पार्टी आहे. आमचा जो ग्रुप आहे ना त्यांना सगळ्यांना माझ्या हातची फिश फ्राय आणि फिशची भाजी जी आहे ती खायची होती. म्हणून म्हटलं चला सगळ्यांचं जेवण ठेवूया आणि माझ्याकडे मी सगळ्यांचं जेवण ठेवलेलं आहे. म्हणून मला किचन, घर वगैरे सगळं असं ऑर्गनाइज करून घ्यायचं आहे. कारण पॅकिंगमध्ये भरपूर वेळ गेला माझा म्हणून आता मी पटापट इथे ओटा जे आहे ना ते पुसायला घेतलेला आहे. ओट्यावरचे बऱ्याचशा वस्तू मी काढून घेतलेल्या आहे कारण इथे खूप जास्त पसारा वाटत होता आणि मग एवढं सगळं पॅक करायला ना मला खरंच खूप म्हणजे मग असं वेळेवर वैताग येतो म्हणून मी सगळं पॅक करून घेतलेलं आहे आणि जे काही ऑइल बॉटल्स आहे जसं हनीची बॉटल आहे, पाण्याच्या बॉटल आहेत ते मी सगळं असं एका साईडला ठेवून दिलेलं आहे. आता पूर्ण ओटा एकदा क्लीन करून घेते. कारण कोणाचं जेवण म्हटलं की घर व्यवस्थित क्लीन असलं की मग
आपल्यालाही बरं वाटते. नाहीतर सगळा पसारा दिसला की आपला तर मूड ऑफ होतोच आणि त्यातल्या त्यात जर आपल्याच घरचे ओनर त्यांचं जेवण असेल तर घर अजूनच चांगलं करावं लागते. कारण मग त्यांना असं वाटते की अरे घर असं ठेवते, तसं ठेवते. तसं तर आमच्या ओनर अजिबात लक्ष देत नाही. त्यांना काही देणं घेणं नाही आहे. ते तर डायरेक्ट म्हणतात, "तुमचं घर आहे, तुम्हाला जसं वापरायचंय तसं वापरा." सो तरी पण मी ते ना पूर्ण क्लीन करण्याचा प्रयत्न जे आहे ते करते आहे. सकाळी स्वयंपाक झाला होता, तेव्हाही मी गॅस ओटा काही पुसलाच नव्हता. कारण माझ्या डोक्यात एकच सुरू होतं, की मला सगळी पॅकिंग करायची आहे आणि अशा छोट्या-मोठ्या गोष्टी जर डोक्यात फिरत राहिल्या ना, तर ते केल्याशिवाय काही मन मानत नाही. म्हणून मी हे सगळं किचन ओटा जो आहे तो जसंच्या तसंच ठेवलं. आता पूर्ण किचन ओटा धुवून घेतलेला आहे आणि हे सगळं करून जे आहे ना मला मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे. खरं तर आता हे सगळं करताना मला इतकी जास्त भूक लागलेली होती ना, की प्रचंड म्हणजे असं माझी बॉडी सिग्नल देत होती, की आता थांब बाई जरा जेवण करून घे. कारण मी काहीच खाल्लेलं-पिल्लेलं नव्हतं. सो आपण असंच होते कामांमध्ये इतके दंगून जातो, की अक्षरशः आपल्याला भूक लागलेली आहे हेही आठवत नाही. सो मी पटापट किचन वगैरे छान क्लीन केलं. त्यासोबत ट्रॉली वगैरे पुसून काढले. मार्केटमध्ये जायला निघाली, पण भूक इतकी लागलेली होती, की म्हटलं चल माझ्या फ्रेंड सोबत मी इथे चहा घ्यायसाठी आली आणि गुड डे बिस्किट घेतलेलं आहे. त्यासोबतच आम्ही सँडविच मागवलेले होते, बर्गर, पिझ्झा भरपूर साऱ्या गोष्टी मागवलेल्या होत्या. पण मी काही फारसं तेवढं इथं शूट केलेलं नाही. मस्त पेट पूजा करून भाजीचं घेऊन मी घरी आली. इथे मी जे आहे ना गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि साइड बाय साइड इथे फिश सुद्धा चिऊच्या पप्पांनी आणून दिलेली होती. सो त्यामध्ये मीठ टाकून 2 भांड्यामध्ये काढून ठेवलेली आहे. कारण फ्रायसाठी वेगळी फिश आणली होती आणि भाजीसाठी वेगळी फिश आणलेली होती. अशी करून 2 किलो फिश जी आहे ती चिऊच्या पप्पांनी आणलेली होती. सो आता मी इथे राईस मांडायला ठेवून देते. झालं असं होतं, की माझ्याकडे ना भाजीपैकी काहीच नव्हतं. जसं कांदे, लसण काहीच नव्हतं. त्यामुळे मला फारशी म्हणजे प्रिपरेशन काही करताच आली नाही. म्हणून सगळं मला आता इन्स्टंट करावं लागत आहे. सो इथे मी राईस मांडून दिला आणि साइड बाय साइड मी इथे लसण वगैरे जे आहे ना ते काढून घेते. कारण लसणही काढलेलं नाही आहे. त्यासोबतच मिठाची बरणी सुद्धा माझी रिकामी झालेली होती. सो म्हटलं चला मिठाचं पॉकेट जे आहे ते आता 1 आठवडा तरी आम्हाला इथे राहायचंच आहे. सो मीठ तर लागणारच आहे म्हणून मी मिठाचं पॉकेट जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि एका घासलेल्या बरणीमध्ये मी इथे मीठ जे आहे ते भरून घेते आहे. त्यानंतर आता स्वयंपाकासाठी जे काही मला भाजीचं लागणार आहे ना, ते सगळं मी इथे वॉश करायला ठेवते. जसं काकडी लागते, निंबू लागते आणि सोबतच कोथिंबीर सुद्धा लागणार आहे. सो टमाटर वगैरे मी इथे एका साइडला काढून घेतले आणि जे काही भाजीचं आहे ते मी आता काही वॉश करणार नाही. कारण बराच वेळ झालेला आहे आणि कुणाचं जेवण सांगितल्यावर असं म्हणजे काही सुचतच नाही, की हे करू की ते करू. म्हणून नाही ते मी पटापट स्वयंपाक करण्याचा म्हणजे तयारीत लागलेली आहे. सो लसण काढायचं होतं. म्हटलं चला किचनमध्येच बसून भातही ठेवलेला होता. सो हे बघत मी इथे ज्यानं लसण काढायलाही सुरुवात केलेली आहे आणि खरं सांगू तर म्हणजे आजचा दिवस ना खूप जास्त कामांनी भरभरून गेलेला होता. अक्षरशः मला इतकी झोप येत होती. पण शेवटी आपल्या घरी कोणाचं जेवण आहे त्यामुळे ना ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं होतं. म्हणून मी इथे तुम्ही बघू शकता अगदी मिठाच्या बरणीजवळ मी मोबाईल लावलेला आहे आणि तिथे एक सिरियल बघत मी माझं काम करते आहे. कारण अशा वेळी ना माइंड जर आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर एखादा पॉडकास्ट, एखादा मोटिवेशनल व्हिडिओ किंवा एखादी सिरियल जरी पाहत आपण काम केलं ना तरी पण बरं पडते. सो फिशला जे आहे ना मी छान धुवून घेतली आणि इथे थोडंसं हळद आणि मीठ आणि वरून थोडंसं मी कढलेला तेल टाकून घेतला. फिशवर ते लावून घेतलेले आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये मी इथे तळून घेते जेणेकरून पटापट तळून होणार. सो ही फिश जी आहे ना या फिशला अजिबात काटे नाहीये. बिना काटेची फिश आहे आणि ही फ्राय करून खायला खरंच खूप मज्जा येते. सो आता मला टाइम वेस्ट करायचं नव्हतं म्हणून मी साइड बाय साइड भाजीची सुद्धा तयारी मी इथे करून घेते आहे. सो हे सगळं करण्यामध्ये ना भरपूर वेळ जातो म्हणून मी आधी मसाला वगैरे सगळं करून घेतला. आता पटापट भाजीची फोडणी देऊन देते. जसं चिकनला, नॉनव्हेजला जो मसाला लागतो ना तोच मसाला मी फिशसाठी सुद्धा वापरत असते आणि त्यासोबतच माझे ओनर ताई माया ती पण हेल्पसाठी आलेले होते. सो त्या दोघी आल्यानंतर आमचे गप्पा, गोष्टी, हसणं, खेळणं आणि या सगळ्यांमध्ये मी एवढा सगळा स्वयंपाक जे आहे ते करून घेत होती. सो ओनर ताईंनी जे आहे ना चपात्या बनवायची जिम्मेदारी त्यांनी घेतलेली होती. कारण भरपूर वेळ झालेला होता. 8 वाजलेले होते आणि आम्हाला हे सगळं काम कंप्लीट करायचं होतं.
सो मज्जा मस्ती करत आम्ही इथे स्वयंपाक पूर्ण केलेला होता. ऍक्च्युली किचन मध्ये इतकी जास्त गरमी होत होती ना, म्हणजे स्वयंपाक करणं हा एक मोठा टास्क असतो. तुम्ही आम्हाला बघू शकता. सो तसंच इथे साईड बाय साईड पिठाची होळी सुद्धा खेळून झालेली होती. सो चला आता यापुढचे क्षण काही मी इथे काहीच ऍड केलेले नाही. यानंतर जेवण करून आम्ही मस्त बाहेर फिरायला गेलेलो होतो. तर मग भेटूया आता पुढच्या व्लॉग मध्ये. बाय एव्हरीवन.